यशला तिला एकांतात भेटायचंय, कारण त्याला ना तिच्याशी मन मोकळं बोलायचंय, काही मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत, म्हणून आम्ही एकांतात तिला पॅलेसमध्ये बोलवतोय. त्यासाठी मग बाहेर कशा करता जायचं? मला सांगा, तुमचा नातू काय रस्त्यावरती चालणारा कोणी मुलगा आहे काय? कोण आहे तो? यशवर्धन चौधरी आहे. अहो, साधा बाहेर पडला तरीची बातमी होते. तो तिला भेटायला जाणार तर थोडीशी प्रायव्हसी हवी, थोडासा यशवर्धन चौधरीचा कम्फर्ट झोन हवा, म्हणून आम्ही प्रयत्न करतोय की तिने पॅलेसमध्ये यावं. असं तुला वाटलं, पण ती इथे येणार नाही असं मला वाटतंय. नाही, आम्ही सांगून ती असं येणार नव्हतीच. म्हणजे कोणी सांगितलं तुला? ऐका ना आजोबा, मी आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकत. आता मी काय करू मला सांगा बरं. यशसाठी हा सगळा पॅलेस रिकामा करू का तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं देत बसू? तुम्ही जाणं पटकन पॅलेसच्या बाहेर प्लीज आजोबा, प्लीज. अरे प्रॉब्लेम काय? एवढा मोठा पॅलेस आहे, मी एका कोपऱ्यात बसतो, तुम्ही एका कोपऱ्यात बसा. काय भन्नाट आयडिया देताय तुम्ही, फर्स्ट क्लास. मी एका कोपऱ्यात बसून राहतो म्हणजे यशला काय वाटेल की आपण नेहाला एकांतात आपल्या पॅलेसमध्ये भेटतोय आणि आतल्या खोलीत आपला म्हातारा आजोबा बसलाय. डोंट कॉल मी म्हातारा, आय सेड. ओके सॉरी. यशला काय वाटेल की आपण नेहाला पॅलेसमध्ये एकांतात भेटतोय आणि आपला तरणा ताठा आजोबा आत बसलाय खोलीमध्ये. कसं तुम्ही त्याच्यात आजोबा म्हणून त्याला काय वाटेल? तुम्ही विचार करा ना आजोबा. नाही, मला हे पटत नाही. ओके, म्हणजे तुम्ही पॅलेस मधून बाहेर जाणार नाही? नाही. मग लक्षात ठेवा, या आयुष्यात तुमच्या नातवाचं लग्न काही होत नाही. तू एकदम टोका नको जाऊ रे. हे बघ, माझ्या नातवाचं लग्न होण्यासाठी मी ठीक आहे, म्हणजे मी प्रयत्न करतो, पण मोहीम फत्ते करा. काळजी करू नका, मोहीम फत्ते होणार. यश तिच्याशी सगळं मनातलं बोलणार. नकल करू नको, माझी सांगतो मी तुला. काळजी करू नका, मोहीम फत्ते होणार. यश तिच्याशी मनातलं सगळं बोलणार. ओके, ठीक. थँक्यू. जाऊ. ठीक. कमाला यार नेहा, इथे तर कोणीच नाहीये. हो ना. हे बघ, इथे पण कोणीच नाहीये. आपण नक्की करेक्ट पॅलेस मध्येच आलोय ना? काय वेड्यासारखं बडबडतीयस? अगं तसं नाही, तुला आठवतंय का मागच्या वेळी आपण जेव्हा इथे आलो होतो ना, तेव्हा इथे रिसेप्शनिस्ट होती. आता ती इथे नाहीये. काय फरक पडतो? आपण आपलं काम करू आणि निघू. बरोबर आहे तुझं नेहा, पण अगं कोणीतरी असायला हवं ना. कोणी असेल नसेल काही फरक पडत नाही. यश सर समोर नाही आले पाहिजे बस. मग आता तूच सांग नेहा, काय करायचं आपण? पुढे जायचं की मागे वळायचं? अगं काही काय, मोठे सर आपली वाट बघत असतील ना. सर आपण आपलं काम करू, चल. हा, जाऊ चल. ओके, सो आता मी तुला सांगणार आहे की नेहाशी तू काय आणि कसं बोलायचं. ओके, नेहा तुझ्या समोर बसलीये. आज तुम्ही पॅलेसमध्ये दोघेच आहात, लक्षात ठेव. ओके, काय बोलशील तू? काय मी तुला सांगतोय तुला की हाय नेहा, तू कधी आलीस? सॉरी, पण मला माहितीच नव्हतं. व्हॉट अ सरप्राईज, आज तू इथे. आनंद. अरे, कुणी आजोबांनी बोलवलं बघतोयस ना? हा, मला काही आजोबा तसं काही बोलले नाहीत. ओ अच्छा, ऑफिसचं काम होतं. फाईन. नाही, तू तुझं काम कर, काम महत्वाचं आहे. पण मी तुझ्याशी काय बोलतो ते जरा ऐक. ना 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 तिला बोलायला द्यायचंच नाही. आज मी फक्त बोलणार, तू फक्त ऐकणार. ओके, सो अशी सुरुवात कर. असं एवढं लाऊड करू की थोडं? काय कमाल यार, तू तुझ्या पद्धतीने कर ना यार, मी तुला समजवतोय, मूड सांगतो. ओके, सो हे सगळं कर. ओके, पण काय बोलायचं? जन्मापासूनच सगळं सांग. नेहा, माझा जन्म खरं आसनगावचा. त्यानंतर आजोबांनी असं ठरवलं होतं. फालतूगिरी लावली यार. कुठलं आसनगाव यार? कुणी काय ठरवलं यार? काय बोलतोयस यार तू म्हणाला जन्मापासून सगळं सांग, म्हणून मी आपलं सगळं सांगायला लागलो. माझी काय? यार म्हणतोय मी ते. ओके, आय एम सॉरी. ठीक आहे ब्रो, लक्षात ठेव, मी फार मेहनतीने सगळ्यांना बाहेर पाठवलंय. या मोमेंटचं चीज कर. ओके, ऑल द बेस्ट. तू रिहर्सल कर, मी वाट पाहतो आता. ओके नेहा, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. ग्रेट. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. इथे कशी काय? ओ अच्छा. आजोबा नाही. आज फक्त मी बोलणार नेहा, आणि तू ऐकायचं. अगं शेफाली, काय करतेयस तू? तुला नीट चालता नाही येत का? अगं नेहा, ते एवढ्या मोठ्या लोकांच्या घरात असंच होणार ना. आपल्यासारख्या लोकांना धडपडायलाच होणार. चल आता.
एक्साइटमेंट. चल आता आणि गप्प. नाही नाही नेहा, आज फक्त मी. हाय यश सर. ए ये ना नेहा, बस ये. हाय नेहा. सर मी पण आहे इकडे. का? हा हाय शेफाली. हाय. तू बस ना नेहा प्लीज. आज व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. इथे कसं काय आज? अहो सर तुम्ही असं काय विचारताय? मोठ्या सरांनीच बोलवलं ना मला इथे. ओ हा, या आय रिमेंबर. पण खरं तर थोड्या वेळापूर्वीच आजोबा गेले. काय? असं कसं होऊ शकतं सर? शेफाली हॅलो. शेफाली असं नाही, बाहेर गेले, कामानिमित्त बाहेर गेले. तेच. एनिवेज तुम्ही काही घेणार का? चहा कॉफी थंड? सर पाणी चालेल. जगदीश, सुरेंद्र. सुरेंद्र. कोणी स्टाफ दिसत नाहीये इथे. ओ सॉरी, मी विसरलोच. आज ऍक्च्युली स्टाफला सुट्टी दिली आहे. का? ट्रेनिंग साठी म्हणून त्यांना हाफ डे सुट्टी दिली आहे सगळ्यांना. तुम्ही बसा, मी आलोच. हा. ज्या लोकांना टाळायला म्हणतो ना, तेच समोर आले ना की कामात लक्षच नाही लागत. काय काय तुला तेच विचारतोय काय? काय काय माझ्याकडे तू असं काय बघतोस? तुला माहिती आहे मी तुझ्याकडे का बघतोय? नाही मला माहित नाही. तुला माहित नाही मी तुझ्याकडे का बघतोय? काय झालं? तुला माहित नाही की तिकडे नेहा बरोबर बाहेर शेफाली सुद्धा आली आहे? तुला माहित नव्हतं? काय करते शेफाली इकडे? अरे नाही यार, मला माहित नव्हतं. तू ते खाली ठेव यार प्लीज. मला शपथ माहित नव्हतं शेफाली इथे येणार आहे. माझ्यावरती विश्वास ठेव. शेफाली येणारी हे जर मला माहिती असतं ना, मी आधीच तिचा पत्ता कट केला असता यार. खरं बोलतोयस? शपथ यार. ठीक आहे, आता काय करायचं ते काय करायचं आता? मला नाही माहिती. आपण काहीतरी विचार करू. आपल्याला शेफालीला कटवायचं ना. थांब, काम करूया. हा ते काम करूया. मी त्यांना सांगतो की आजोबाने तुम्हाला बोलवलं होतं, आता आजोबा घरी नाहीये, तुम्ही दोघी घरी जा. काय बहादुरीचा प्लॅन आहे. आजोबाच्या घरी जा. शी, काय घाबरटपणा आहे यार. तू काय नेहालाही कटवून लावणार? अरे विसरलास का तू? युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ. सारखं आपल्या युद्धात आणि प्रेमात सगळं काय माफ असतं. पुढे काय करायचं ते बोल. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की नेहाला का कटवतोयस? मुद्दा शेफालीला कटवायचा ना. मी काहीतरी करतो. हे बघ, मांजरेला जर पळवायचं असेल ना, तर तिला माशाचं आमिष दाखवायलाच लागतं. अरे शेफालीला कसं घालवायचं ते सांग ना. मांजर कुठे आली आता मध्ये? याला कोणी सांगायचं आता शेफालीच मांजर आहे? मांजर कुठून आली आता मध्ये?